त्याला वलसर कांदा देऊन शासनाचा विरुद्ध धोकेबाजी तर होते की शासनाची जागा हा कांदा कधी आज पडला की आज सकाळी आणला। आता दुसरा तिसरा हा दुसरा टेम्पो आहे। अजून एक ट्रक देखील दिसले आम्हाला भरून येईल, परंतु कॅरेट मध्ये हा कांदा भरून येतो आणि मग इथं ठरवला जातो। या नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण निफाड तालुक्यातल्या पिंपळा वसवंतच्या भूमीत येऊन पोहोचलो आहे। आजचा विषय असा आहे की 5 ऑगस्ट 2025 सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून असं समजलं की कांदा खरेदी विक्री आणि कांदा खरेदी विक्रीमध्ये झालेला काळा बाजार किंवा घोटाळा तो कशा स्वरूपाचा आहे तो आपल्याला जाणून घ्यायचे। निफाड फाट्याच्या रानमाळा परिसरातला हे शासकीय गोडाऊन आहे। इथे किती प्रकारात कांदा साचवला जातो, काय साचवला जातो, याची किती क्षमता आहे, हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचे। चला आपण आता या प्रवासाला सुरुवात करूया आणि शेतकरी राजांचा कांदा खरेदी या प्रश्नाला कसा न्याय देता येईल हा फायनल पॉईंटचा उद्देश असेल। हा कांदा कधी आज पडला की आज सकाळी आणला। बर हा आजच आणला तो कांदा। बर बर कोणत्या गाड्यांमध्ये होतं काय? शेतकरी ट्रॅक्टर होते का? शेतकरी ट्रॅक्टर मध्ये आज हा कांदा इथं साठवलेला। काही लोकांकडून माहिती घेतली, जे टेम्पो चालक असतील त्यांच्या माध्यमातून हा लासलवून हा कांदा जर शेतकरी कांदा विकत असेल तर तो ट्रॅक्टरद्वारे येईल किंवा एखाद्या मोठ्या वाहनाद्वारे डायरेक्ट भरून येईल, परंतु कॅरेट मध्ये हा कांदा भरून येतो आणि मग इथं ठरवला जातो। यामागे देखील काय नेमकं याचं कारण काय हे देखील आपल्याला शोधायचंय। फायनल पॉइंट या चॅनलचा उद्देश असा आहे की या प्रत्येक गोष्टीचा तपास करू राहिलो आम्ही आणि संपूर्ण तपासाच्या अंतर्गत घुसून एकंदरीत कशा प्रकारे हा कांदा आणला जातो, का आणला जातो, किती साठवला जातो, हा आमचा उद्देश आहे। आता दुसरा तिसरा हा दुसरा टेम्पो आहे। अजून एक ट्रक देखील दिसले आम्हाला। यामध्ये आपण बघू शकतात की या कॅरेटमध्ये कांदा साठवलेला आहे। आता खऱ्या अर्थाने आपण बघा, एक शेतकऱ्याचा ट्रॅक्टरला आपण तोही बघू शकतो। चला आपण बघू शकता की हा कलंत्री गोडाऊनच्या तोलाई काट्यावर हा कांदा मोजण्यासाठी आला होता। हा कांदा कुठं जातो? मग शासनाला वलसर कांदा देऊन शासनाचा विरुद्ध धोकेबाजी तर होते की शासनाची जागा पाठी होत नाही ना, हे देखील आपल्याला बघायचं आहे। थोडा वलसर आणि दुबळलेला कांदा आहे। MK नावाने म्हणजे महेश कलंत्री यांच्या नावाने तो खरेदी झालेला कांदा आहे। मग याची विल्हेवाट कुठं लावली जाते हे देखील आपल्याला बघायचं, याचा देखील आपण वेळोवेळी तपास करणार आहोत। आता नापेड उन्हाळा कांदा खरेदी केंद्राच्या ह्या कलंत्री गोडाऊन मध्ये येऊन पोहोचलेला आहे। पुढचा तपास देखील आपण टप्प्याटप्प्याने करत आणि सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी आपण आता जवळपास गोळा केलेल्या आहे। तेव्हा फायनल पॉइंट न्यूज या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। शेतकरी आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हिताचं कार्य करण्याचा सदैव फायनल पॉइंट या चॅनलचं काम असेल। धन्यवाद।